हॅलो हॅलो मिस्टर विजय परनाईक स्पीकिंग. गुड आफ्टरनून सर. हां, कोण बोलतंय? फॉरगेट कोण बोलतंय ते महत्वाचं नाही. आय एम हिअर टू कन्वे अ मेसेज ओनली. मेसेज? येस सर. बोला. आम्ही आपली एक चांगल्या प्रयोगासाठी निवड केली आहे. शहरातल्या 14,000 तरुणांमधून आपली निवड झाली आहे. अभिनंदन. अ, कोण बोलतंय? तुम्ही काय बोलताय? सॉरी मिस्टर परनाईक, फोनवर याहून अधिक काही सांगण्याची मला परवानगी नाही. आज रात्री 8 वाजता तुम्ही MG रोडवरच्या रिजन्सीत येऊ शकाल काय? रिजन्सी? पण तिथे टेबल नंबर 9ला मी तुमची वाट पाहतो. विजयनं आणखी काही विचारण्यापूर्वीच फोन डेड झाला. दिडमूड होऊन विजय हातातल्या रिसिव्हरकडे पाहत राहिला. काय गौड बंगाल आहे साला, काही कळत नाही. फोन करणारा कोण माहीत नाही. त्यानं कोणाच्या वतीने फोन केला माहीत नाही. ज्यानं कोणी मेसेज द्यायला सांगितला त्याच्या कामाचं स्वरूप काय माहीत नाही. आणि भेटीचं ठिकाण एकदम रिजन्सी. साला ते 3 स्टार हॉटेल आहे. कोणी गंमत करीत असेल तर मधल्या मध्ये आपण मेलो. आजची सगळी कमाई पण पुरी पडायची नाही. आणि त्याहीपेक्षा सापळा असेल तर परचेसला आल्यापासून आपण बऱ्याच व्यापाऱ्यांकडून मन मानेल तसे पैसे घेतले आहेत. त्यातलाच कोणी दुखावला गेला असेल आणि अँटी करप्शनला इन्फॉर्म करूनच त्यांना आपल्याला रिजन्सीला बोलावलं असेल तर जावं की नको? म्हणे एका प्रयोगासाठी 14,000 तरुणांमधून आम्ही आपली निवड केलीय. कसला प्रयोग? त्यासाठी 14,000तून नेमकी आपलीच निवड कोणी आणि का केली? आपल्यात त्यांना वेगळं असं काय आढळलं? त्याला काही निर्णय घेता येईना. गोंधळल्यासारखं झालं. शेवटी मंदा पांधारे चित्रपटाचं कन्फर्म करायला आली होती. तिलाच त्यानं विश्वासात घेतलं. सगळं सांगितलं. मंदा पांधारे आधीच बाई. असलं काही अनपेक्षित, अनाकलनीय असलं की ती गोंधळणारच. उगाच रिस्क नको असं म्हणणार. त्यातून विजयनं रिजन्सी जाणं म्हणजे त्याच्या सोबतीनं अंधारात बसून चित्रपट पाहण्याची संधी हुकणार. ती कशाला जा म्हणते. उलट त्याला जुने पुराणे किस्से सांगून आणखी घाबरवून ठेवलं. नकोच उगाच. अगदीच असं काही असेल नि त्या कोणी खरंच 14,000तून आपली निवड केली असेल तर एक दिवसात त्याच्या प्रयोगात काही फरक पडत नाही. झकत उद्या पुन्हा फोन करतीलच. मंदाच्या मदतीनं हा निर्णय घेतल्यावर त्याचं त्यालाच सुटल्यासारखं वाटलं. पण मनाला एक ठुसठुस मात्र लागून राहिलीच. शहराच्या कोपऱ्यात एक टुकार थिएटर होतं. तिथे स्मृती आणि अजितेम बच्चनचा नीली आंखोवाली लागला होता. ओळखीचे भेटू शकणारे लोक, गर्दी इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दोघांनी आपल्या करमणुकीसाठी तो चित्रपट नेमस्त करून टाकला. नीलीला विजयची हरकत असलीच तर ती इतकीच होती की त्यानं तो चित्रपट पाहिलेला नव्हता. स्मृतीचा न पाहिलेला चित्रपट पाहताना शेजारची मंदा आपल्याला कितपत गुंतवून ठेवू शकेल याबद्दल त्याला शंका होती. बाकी काही नाही. अर्थातच त्याची ती भीती फोल ठरली. उलट त्याला नव्यानेच असा अनुभव आला की मंदा पांधारेचा हात हातात घेताना आपण स्मृतीच्या हाताची कल्पना करून अलभ्य असं सुख मिळवू शकतो. तिचं काहीही स्मृतीचं होऊ शकतं. मजा आली. फार मजा आली दोघांनाही. चित्रपटभर त्याला तुसतुस मात्र होतीच की कोण ते 14,000 तरुणांमधून आपली निवड करणारे. आणि आपण मंदा पांधारेच्या स्पर्शात स्मृतीला मिळवू पाहतो तशीच मंदा पांधारे अजिताभ बच्चनला आपल्या स्पर्शातून शोधत असेल का? एवढंच. बाकी चित्रपट फारच मस्त होता. अगदी म्हणजे पुन्हा एकदा एकट्यानं पाहावा लागणार होता. ओ स्मृती, आई शपथ, कसली अफलातून पोरगी आहे ही. आणि बिनधास्त. काय हे दाखवायचंय? दाखवा. चुंबन दृश्य हवंय का? देते की मग. साला अजितेम बच्चन 10-20 तरी रिटेक्स करायला लावत असेल तो. भाडू. डमी वापरतो का डमी? आपण तयार आहे हा, एक पाव पे. रात्री 8:45ला चित्रपट संपला तेव्हा मंदा आणि विजय दोघेही हवेतच तरंगत होते. अर्थात कारणं वेगवेगळी होती. इतर साऱ्या स्पर्धकांना हरवून बाजी मारली. आता विजय कुठे जात नाही म्हणून मंदा खुश.
तर स्मृतीला मिळवण्याचं सोपं साधन हाती आलं म्हणून विजय खुश. त्या खुशीत त्यानं मंदाला एका चांगल्या हॉटेलात नेऊन जेवायलाही घातलं. तिला तिच्या घरच्या अलीकडच्या चौकापर्यंत सोडलं. 10:30ला तो तरंगत तरंगत घरी आला. तर आत आल्या आल्या आई म्हणाली, "अरे, आज तू कोणाबरोबर जेवायला जाणार होतास म्हणे?" विजयनं मंदाबरोबर जेवून घेतलं होतं, त्यामुळे तो झटकन म्हणाला, हो, माझं जेवण झालंय आई." "हां? आणि ती माणसं इथं तासभर तुझी वाट पाहून गेली की." "कोण माणसं?" त्यानं चक्रावून जात विचारलं. "ज्यांच्याबरोबर तू जेवायला जाणार होतास." विजयच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. हां, हां. आणि तू कोणाबरोबर गेला होतास मग?" "अगं, ते मी चुकून दोघांना येतो म्हणून सांगून ठेवलं होतं." "अय्या, असं नाही करू रे. ती माणसं बिचारी." "काय नाव सांगितलं आई त्यांनी?" "नाव नाही सांगितलं. मी पण विचारायची विसरून गेले बघ. पण उद्या ते दोघं 7 वाजता इथे परत येणार आहेत. तुला थांबायला सांगितलंय." कपडे बदलता बदलता एकीकडे विजयनं चौकशी केली तर त्याला कळलं ते दोघं मोठ्या मोटारीतून आले होते. मोटार नेहमी पाहण्यातली नव्हती वाटतं. त्यामुळे गल्लीतल्या पोरांनी मोटारीभोवती खूप गलका देखील केला. आणि ते दोघं चांगले उंचपुरे नि गाजरासारखे लाल होते. त्यांच्या बोलण्यात अधूनमधून हिंदी यायचं. आपापसात बोलताना तर ते सतत इंग्रजीतून बोलायचे. त्यातला एकच शब्द वारंवार उच्चारल्याने आईच्या तो लक्षात आला होता. पण तो निरुपयोगी होता. नि खास करून आपल्यासाठी वापरण्यात आला होता हे विजयच्या लक्षात आलं होतं. हो, आईला उद्देशून त्यानं सारखं स्काउंड्रल म्हणायचं कारणच नव्हतं ना. रात्री झोप लागेपर्यंत त्याच्या डोक्यात तेच विचार चालू होते. आणि अर्धवट झोपेत त्याला स्वप्न पण पडली, तीही त्या संदर्भातच. अर्थात अचूक काहीच माहीत नसल्याने स्वप्न अर्धवट नि येडचापच होती. कधी कुठलासा बक्षीस समारंभ चालू असायचा नि विजयला स्टेजवर बोलावून अनाउन्सर अनाउन्स करायचा, "विजय परनाईक, द मोस्ट स्काउंड्रल ऑफ द इयर." तर कधी एक जाडजूड माणूस त्याच्याकडे पाहत पुढे यायचा, त्याच्या खाडकन तोंडात मारीत विषारी आवाजात म्हणायचा, "स्काउंड्रल." शेवटी अगदी पहाटे पहाटे त्याला झोप लागली. 1-2 तासाने त्याची नेहमीची उठायची वेळ झाली. तसं आई त्याला हाक मारून हलवू लागली. विजय तडकून म्हणाला, "झोपू दे ग, स्काउंड्रल साली." संध्याकाळी बागेत जाऊया म्हणून मंदा पांधारे मागे लागली होती. पण विजयनं अगदी लक्षात ठेवून तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. आईला बरं नाहीये, तिला दवाखान्यात न्यायचं आहे, असं सांगून तो 6 वाजता घरी आला. थोडं खाणं-पिणं आवरून वाट पाहत बसला. आता त्याला एकूणच प्रकाराबद्दल उत्सुकता लागून राहिली होती आणि मनातून थोडी भीतीही वाटत होती. सर्वसामान्य क्लर्कच्या जीवनात रोजच्यापेक्षा काही वेगळं घडण्याची संधी फार म्हणजे फारच कमी वेळा येते. बरं, वेगळं म्हणजे काय? तर त्याचं लग्न, घरातला कोणाचा मृत्यू, या पलीकडलं, अज्ञानातलं, असंभव असं त्याच्या जीवनात काहीच घडत नाही. ते एखाद्या गोष्टीत, तेही लहानपणीच्या. नशीब आजमावण्यासाठी मुलगा उपाशी तापाशी चाललेला असतो आणि एक हत्ती येऊन त्याच्या गळ्यात माळ घालून त्याला राजा करून टाकतो. प्रत्यक्षातला हा मुलगा मोठा होतो, प्रौढ होतो, म्हातारा होतो, तरी तो उपाशी तापाशी चालतच असतो. मरून जाणार नाही इतपत पोटापाण्याला मिळत राहतं, इतकंच. आणि सतत हा विचार करून करून विजयला आता वाटू लागलं होतं की माणसाच्या आयुष्यात प्रचंड उत्कर्षाची येते तशी ही एकमेव संधी या 2 अनोळखी माणसांच्या रूपानं चालून आलेली असण्याची शक्यता आहे. आपण घाबरून ती वेड्यासारखी एक दिवस पुढे ढकलली. बरोबर 7च्या सुमारास गल्लीतल्या पोरांचा गलका सुरू झाला. तो उठून दरवाजाकडे जात असतानाच डिक्यांचा बाळू खाडकन दार ढकलून आत डोकावला. "विजयदादा, विजयदादा, तुझ्याकडे आलेत." त्याच्या एक्साइटमेंटला हसत विजयनं मान डोलावली. पण त्याची स्वतःची अवस्थाही बाळूपेक्षा वेगळी नव्हती. त्यानं झटकन लेंग्यावर शर्ट चढवला. शर्टाचं शेवटचं बटन लावत असतानाच ती 2 माणसं दारात येऊन उभी राहिली. "विजय परनाईक, येस, कम इन ना, कम इन. आप जरा कपड़े बदल कर चलिए, तब तक वील वेट इन द कार फॉर यू, ओके?"
Okay, but please, yesterday we've enjoyed your mother's hospitality. We are rather late today. Just coming. दोघं आदबीनं लवून बाहेर गेले. विजयनं त्यातल्या त्यात ठेवणीतले कपडे घातले. आरशात पाहून पावडर लावली, भांग पाडला. आरशात पाहताना पहिल्यांदाच जाणवून गेलं, हा ड्रेस तसा चांगला आहे, पण एखादा पॉश ड्रेस महागातला शिवून ठेवला पाहिजे. जणू असा प्रसंग आता वारंवारच येणार होता. उशीर झाला तर काळजी करू नकोस वगैरे आईला बजावून तो बाहेर आला. तर त्याच्याहून कित्येक पटींनी पॉश कपडे घातलेल्या एकानं आदब दाखवत त्याच्यासाठी कारचं दार उघडून धरलं. गल्लीतल्या शेकडो नजरा असूयेनं, मत्सरानं ते पाहत असतानाच चेहऱ्यावर आगाऊ हसू आणत तो कारमध्ये बसला. कार पळू लागताच त्यानं विचारलं, "अ, हम कहाँ जा रहे हैं?" "होटल रीजन्सी." "किस लिए? आप में से कोई बता सकता है?" दोघांनी एकमेकांकडे पाहत बाहेरची सृष्टी बघायला सुरुवात केली.